आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या ताज्या दाण्यांची उसळ नाश्त्याला। सगळ्यात फास्ट आणि एकदम बेस्ट, पटकन तयार होते आणि फ्रेश। तर चला तर मग चालू करूया। याच्यासाठी आपण घेतलेले आहे बुडाखाली आग लावून झालेली आहे। पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाका तेल। तेल हलकंसं मीडियमच ठेवा, मला जास्त आवडत नाही। गॅस मीडियम फ्लेम करून सगळ्यात आधी टाका त्यामध्ये जिरं, थोडीशी मोहरी, तडतडाच्या आतमध्येच त्यामध्ये ॲड करा कांदा। कांदा एकदम फ्राय करायचा नाही आहे आपल्याला, थोडासा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा। कांदा पटकन शिजावा म्हणून त्यासोबतच मी नेहमी मीठ टाकतो थोडंसं। ही माझी पर्सनल टेक्निक आहे, त्यामुळे कांद्याची शिजायची स्पीड थोडी फास्ट होऊन जाते, जळत पण नाही। आता त्यासोबतच हे बघा कांदा थोडा चपटा झाला आहे, त्यासोबतच त्याच्यामध्ये आपण टाकू मिरची, लसण अद्रकची पेस्टच बनवून टाका। भरपूर जण कापून टाकते मिरची, ते कशी एकदम तोंडाला पण लागते, ही रस्त्यामध्ये मिक्स होऊन जाते। अगदी 1 मिनिट चटणी झाल्यानंतर लगेचच टमाटर ॲड करा। काय होते ती चटणी जळायला लागते। आणि या पोर्शनला आता आपल्याला टमाटरला शिजू द्यायचं आहे थोडंसं। याला वाफ घ्यायला सोडून द्या 5 मिनिटाकरिता। टमाटर शिजून 2 मिनिटं झालेले आहे। लगेचच त्यामध्ये आपण ॲड करणार तिखट, हळद आणि थोडासा धने पावडरची पूड। मी तिखट जास्त वापरलं नाही, कारण मिरची मी लसण अद्रकच्या चटणीसोबतच टाकलेलं, त्यामध्ये थोडंसं पाणी सोडूया। त्यामुळे फोडणी जळणार पण नाही। लगेचच हिरवे कांदे ॲड करू। फोडणी एकदम मस्त शिजून तयार झालेली आहे। मी थोडासा रस्सा उकडून घेतो पहिले। फुल फ्लेमवरती थोडं जास्तच पाणी ॲड केलं मी, कारण मला रस्सा ठेवायचा आहे। तुम्ही मोकळे पण करू शकता। पहिले पाणी उकळून घ्यायचं, त्यामुळे कसं आहे थोडा टाईम वाचते आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकतो तेव्हा पटकन उकळी येते त्याची। इथे तुम्ही मीठ पण चेक करू शकता, तुमचं मीठ कमी झालं असेल तर तुम्ही ॲड करू शकता। थोडंसं मीठ ॲड करूया। कुठल्याही प्रकारचा असा जास्तीचा मसाला ॲड न करता सुंदर प्रकारे एकदम साध्या पद्धतीने बनवलेला नाश्ता तुम्ही नाश्त्यामध्ये पण यूज करू शकता। यासोबत तुम्ही 2 पराठे टाकून जेवण पण करू शकता। कुठं जाण्यासाठी गडबड असेल तर त्वरित बनण्यासाठी एकदम व्यवस्थित पदार्थ आहे। नक्की ट्राय करा। माझा व्हिडिओ तुम्ही आता इथपर्यंत बघितला असेल तर एक लाईक नक्की करा। तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर पण करा। तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा। हे बघा छानशी खचखचून उकळी आलेली आहे। म्हणजे आता आपले जिन्नस मिक्स करायसाठी हे उकळी रेडी झालेली आहे। तर याच्यामध्ये आपण हळूहळू आपले ताजे चणे, मोठ, बरबटी,
वाटाणे, तुरीची सोले ॲड करू. आपण बघू शकता हलकीशी तर्री याच्यावरती ॲड झालेली आहे. शेवट बघाल मस्त तर्री याच्यावरती उडेल. आता आपण हे 10 मिनिटासाठी एक शिट्टी होईपर्यंत झाकून ठेवूया. अशी कटकटून उकडी आल्यानंतर याला आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण लावून शिट्टी होऊ द्यायची. शिट्टी झालेली आहे. काय खमंग सुगंध सुटलेला आहे ताज्या ताज्या जन्नसांचा. खाली उतरव खोल. अगदीच मस्त शिजून तयार झालेले आहे. ताजे ताजे आपले ताजे दाणे. थोडा रस्सा ठेवलेला आहे मी. यासोबत तुम्ही चिवड्यामध्ये मिक्स करून खाऊ शकता. पोळीसोबत पण खाऊ शकता. त्यानंतर पावसोबत सुद्धा खाऊ शकता. एकदम गलबल नाही आणि एकदम थाडे पण नाही. अगदीच मस्त शिजून तयार झालेले आपले ताजा नाश्ता. झटपट बनणारा ताजा नाश्ता. त्यावर तुम्ही मस्तपैकी कोथिंबीर टाकून सांबार टाकून सजवू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि एकदा नक्की बनवून बघा माझ्या स्टाईलमध्ये, वराडी स्टाईलमध्ये. थँक्यू.